नमस्कार. आज आपण बनवणार आहोत चिकन दम आलू. त्यासाठी मी चिकन घेतले बोनलेस, स्वच्छ धुवून घेतले. ते 2 मोठे बटाटे जाडसर काप करून घेतले, 2 टोमॅटोचे जाडसर काप केलेत आणि 1 मोठा कांद्याचे काप केलेत. खडे मसाले घेतलेत. त्यात लाल मिरच्या घेतल्या 2 मोठ्या, तेजपान, दालचिनी, मिरे, वेलची आणि 4 लवंगा. प्रत्येकी 4-4 घेतले वेलची, मिरे आणि लवंगा. दही घेतले छोटी वाटीभर. आले लसणाची पेस्ट घेतली 1 मोठा चमचा. 5-6 काजू भिजत घातले. 7-8 बदाम भिजत घातलेत. तूप घेतलंय हे गाईचं. धना आणि जिऱ्याची पूड घेतली आहे. लाल तिखट घेतलंय, मिरे पूड घेतली आहे आणि हळद घेतले आणि मीठ घ्यायचं आहे चवीनुसार. आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया. आधी दही घालते मी, हळद घालते थोडी, लाल तिखट घालते 1 चमचा, मिरे पूड घालते अर्धा चमचा, आलं लसणाची पेस्ट 1 छोटा चमचा पर घालते आणि उरलेली आपण वाटणात घेणार आहोत. मिक्स करून घेऊया मीठ टाकून. सगळं मिक्स करून घेतले. आपण अर्धा तास आपण चिकन मॅरिनेट केलेलं ठेवून देऊया. मिक्सरचं भांडं घेतलंय मी. त्यात टोमॅटो, कांदा घालते, भिजवलेले काजू बदाम घालते, आले लसणाची पेस्ट घालते आणि लाल मिरच्या ज्या आपण घेतल्या होत्या त्या घालते. वाटून घेऊया सगळं. आपण वाटण आपण करून घेतलंय. चिकनला आपल्याला 15 ते 20 मिनिटं झाले मॅरिनेट करून. यातच मी बटाटा घालते कापलेला, तोही आपण छान मिक्स करून घ्यायचा आहे मॅरिनेट करण्यासाठी. अर्धा तास झालाय आपला. आता कढई घेतली मी, त्यात तूप घातलंय. तूप व्यवस्थित तापलं की आपण बटाटा आणि चिकन जे मॅरिनेट करून ठेवलं होतं ते फ्राय करून घेणार आहोत. बटाटा आणि चिकन टाकते मी. चिकन आणि बटाटा आपण हाय फ्लेमवर फ्राय करून घेऊया. चिकन आपण एका बाजूने उलटून घेऊया. आता दोन्ही बाजू आपण छान फ्राय करून घेऊ व्यवस्थित. दुसरी ही बाजू छान फ्राय करू आपण. चिकन आणि बटाटे आपले एका बाजूला फ्राय होत आहेत, तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवर पॅन ठेवलाय. तेल टाकले. त्यात खडे मसाले घालते मी. लवंग, मिरे, वेलची, दालचिनी आणि तेजपान. मसाले आपले परतले गेले. यात मी आपण वाटण केलं होतं ते घालते. व्यवस्थित आपण वाटण फ्राय करून घेऊ. आपले बटाटे आणि चिकन छान फ्राय झाले. गॅसची फ्लेम ऑफ करते मी. वाटण आपलं छान परतलंय. आपण वाटताना 2 लाल मिरच्या घेतल्या होत्या आणि बटाटे आणि चिकन मॅरिनेट केलं तेव्हाही लाल तिखट टाकलं होतं. त्यानुसार मी अगदी थोडं लाल तिखट पुन्हा घालते. हळद घालते थोडी, धन्यात जिऱ्याची पूड घालते,
चवीनुसार मीठ घालते. किंचित आवश्यकता असेल तर गरम मसालाही तुम्ही 1 चमचा घालू शकता यात. आता आपण चिकन आणि बटाटा जो मॅरिनेट केला होता तो घालते मी. मिक्स करून घेऊया व्यवस्थित. फ्राय करत असताना चिकन आणि बटाटा थोडं थोडं आपले शिजले, म्हणून ह्यात आपल्याला फार वेळ नाही लागणार पुन्हा शिजवायला. पाणी घालते मी. 1 ग्लास पाणी घालते, कारण आपल्याला बटाटा आणि चिकन शिजेल तोपर्यंत ते पाणी थोडं आटणार आहे आणि आपली ग्रेव्ही अजून थिक होईल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकता. झाकण ठेवते मी आणि बटाटा आणि चिकन व्यवस्थित शिजेपर्यंत लक्ष द्यायचंय. सतत चेक करत राहायचंय. उघडून बघूया एकदा आपण. बघू शकता आपलं छान चिकन शिजलंय आणि छान रंगही आलाय ग्रेव्हीला. सर्व करून घेतले मी आपलं चिकन दम आलू. नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास रोशनीज रेसिपीजला नक्की लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू.